नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. गांधीनगर ते चिंचवाड रोड वाहतूक मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचबरोबर गडमुडशिंगी रोडवरही वाहनांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे या दोन्ही रस्त्यावर गतिरोधक बसवावेत व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्ते खड्डेमुक्त करावेत अशी मागणी निवेदनाद्वारे उद्धव बाळासाहेब ठाकरे करवीर शिवसेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम खात्याकडे करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ असून तावडे हॉटेल ते चिंचवाड सतत वाहनांची रेलचेल असते. 100 ते 150 ट्रान्सपोर्ट कंपन्या आहेत. वाहनांची गतीही अधिक असल्याने अपघात वारंवार घडत आहेत. काही दिवसांपूर्वी अतिवेगाने आलेल्या मोटारसायकलने एका महिलेला धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला होता. त्याचबरोबर कोल्हापूरहून गडमुडशिंगी मार्गेकडे जाणाऱ्या जिल्हा मार्गावर ही वाहनांची संख्या लक्षणीय आहे. अवजड वाहतूक ही मोठ्या प्रमाणात होत असते. या दोन्ही रस्त्यावर ठिकठिकाणी गतिरोधक बसवावेत. त्याचबरोबर गणेशोत्सव असल्याने हे दोन्ही रस्ते खड्डेमुक्त करावेत. त्याचबरोबर उचगाव उड्डाणपूल आणि तावडे हॉटेल मोठमोठी खड्डे पडलेली आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. हे खड्डेही तात्काळ भरून घेण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी करवीर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगुले, शरद माळी, दिलीप सावंत, दीपक अंकल, योगेश लोहार, बाळासाहेब नलावडे, सचिन नागटिळक, धर्मेंद्र मेघवानी, सुनील पारपाणी, रामराव पाटील, बाबुराव पाटील, वसंत पोवार, नमेश चव्हाण, दत्ता फराकटे, सतीश फराकटे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. आपलं हुपरी कोल्हापूर रस्त्याची पण फार वाईट परिस्थिती, म्हणजे आता लई मोठमोठे खड्डे पडले. हुपरी कोल्हापूर उजगावच्या परिसरात असतील, गडमुडशिंगीच्या परिसरात असतील, मोठमोठे खड्डे पडले. आणि आता गणपती आणायची म्हणजे आता मंडळांची लगबग चालू आहे. अगदी म्हणजे ट्रॉलीवरती ते गणेश मूर्ती ठेवलेली असते. तर ते तुम्ही हुपरी कोल्हापूर रस्त्याचे तात्काळ खड्डे मुजवायची गरज आहे. आता 25 आहे ना, परवा दिवशी उद्या आता कसं आहे, आमच्याकडे पावसाळा आहे, मुरमानी मोजून घेतो. मुरमानी मोजून घ्या नाही, पण मुरमानी करत असताना पण ते असं प्रेस झाले पाहिजे, जेणेकरून गणेश मूर्ती आणणे आणि विसर्जन करताना त्याला कुठं बाधा, त्या खड्ड्याचा कुठं अडथळा होता का? सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगतो, परवा दिवशी संध्याकाळी 11 वाजता काय शेती फार्माच्या गेटच्या समोरची मोठी खड्डे पडले त्याच्या शेती फार्माचे गेट आहे, भाजीवाला बसते कोपऱ्यावर, एक माणूस म्हणजे एक 50-55 वर्षाचा माणूस पडला, त्याची वाटीच निघली. ते पुढेच केलं तिथेच समोर त्या म्हणजे हाडाला डॉक्टर केले त्यांच्यातच होते. मी त्यांचा नंबर घ्यायसाठी मागितलाय. आता मी त्यांनाच फोन केला, म्हणून त्यांचा नंबर पण द्या, म्हणजे माहिती होती की टोटल त्याच खड्ड्याचं परवा म्हणजे एक 15 दिवसापासून त्या यानं खड्डे भरलेलं होतं मुरमाड. ट्रॅक्टरवाला निघाल्या ती पेपरला बातमी होती, त्यानं स्वतः भरलं. हे आता मी भरून घेतो, उद्याच भरायला होतं. उद्याच भरायला पाहिजे. कारण आता परवा काय झालं बघा, तुम्ही अनेकदा सांगतो साहेबांनी चांगलं काम केलं. सर्किट बेंचचं एक महिना मागचं जरा थोडंसं बाकीच्या गोष्टीकडे बघायला आमच्याकडे वेळ नव्हता. आम्ही सर्किट बेंचलाच होतो. त्या इमारतीचं चांगलं काम केलं. मुख्य न्यायमूर्तींनी सुद्धा कौतुक केलं आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचं. साहेबांचं त्या सगळ्यांच्या वतीनं अभिनंदन. त्याच्याबद्दल अभिनंदन करू नका. खड्डे भरतो, खड्डे भरल्यानंतर ते पण झालं, पण चांगलं आहे बघा. मुख्य न्यायमूर्ती देशाचे त्यांनी कौतुक केलं. महत्वाचं काय, जे चांगलं काम केलं ते 100% चांगलं आहे. तर ते खड्डे परत आता गांधीनगर काय झाले, म्हणजे वाहनं तावड्यापासून लई स्पीड असते. तुम्ही ते निगडेवाडीच्या कोपऱ्यावर रमलर केलं, बरोबर. अजून तुम्ही सर्वे करून 3-4 ठिकाणी रमलर करणं गरजेचं आहे. आमची रिक्वेस्ट काय होती तुम्हाला, असंच निवेदन तुम्ही पोलिसांना द्या. पोलिस आम्हाला सांगू दे करायचं. मी पोलिसांना तात्काळ ह्याची परत पाठवून तुमचा अहवाल द्या म्हणून सांगतो, कुठं कुठं रमलर करायचे. पोलिसांच्या अहवालानुसार आम्ही रमलर 100% त्यांना ते सर्वे झाला ना, पोलिसांना सांगतो तुम्ही सर्वे करा आणि ते हे करा म्हणून. थोडा एक वेळ जाते, 8-10 दिवसात रमलर होऊ दे, सगळ्यानंतर होऊ दे, भरून द्या. आणि गांधीनगरच्या साईबाबा मंदिर मेन गणपती हा, आता आपण रेल्वे स्टेशनला जातोय, तिथे चर मारल्या. मग ती चर कुणी मारली? नाही माहित नाही आम्हाला सर. काय होतं परवा बघा, परवा एक त्या नदीजवळ एकाने चर मारली. आम्ही तत्काळ तक्रार केली, 60,000 रुपये भरलं नाही. तर
आणि ही तर मोठी चर आहे. आम्ही शोधतो कुणाही नाव काढले आम्हाला तेच कळेना. नाही मग बघायला पाहिजे सर, एवढा देखणा रस्ता होता आणि काय झालं माहिती आहे, पूर्ण गाडी तिथं तर गाडी पूर्ण स्पीड कमी येते, असं चाक वरती येते, म्हणजे वाईट परिस्थिती आहे. तुमचं लक्ष पाहिजे सर या अशा गोष्टीला. तुम्हाला सांगितलं की जरा नाही असू दे, श्रीकांत असेल कोण असेल पाठवून तिथं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज आम्ही एक सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांना एक निवेदन दिलं. तावडे हॉटेलपासून चिंचवडला जो रस्ता गेला मेन रस्ता, त्या रस्त्याला इतकी ट्रॅफिक आहे आणि इतके भरधाव वेगानं वाहनं चालवतात. परवाच एका मोटरसायकलस्वाराने एका बाईला धडक दिल्यानंतर त्या बाईचा त्यात अंत झाला, दुर्दैवी अंत झाला. म्हणजे हे वाईट आहे. मग त्यांना आम्ही सांगितलं की स्पीड ब्रेकर बसवा, तर त्यांनी सांगितलं स्पीड ब्रेकर बसवता येत नाहीत. 100% रमलर म्हणजे पोलीस खात्याला तुम्ही कळवा आणि पोलीस खात्याकडनं रिपोर्ट घेऊन आम्ही ज्या ज्या ठिकाणी वाहन स्पीडनं जाते तिथं आम्ही रमलर बसवतो आणि थोडं स्पीडला मर्यादा येतील अशा पद्धतीने सांगितलं. आणि हुपरी कोल्हापूर रस्ता आणि ह्याही रस्त्याचे म्हणजे गांधीनगर रस्त्याचे जे जे खड्डे आहेत, म्हणजे आता गणपती येणार आणि गणपती विसर्जन ह्याच्यासाठी ज्या मिरवणुका मेन रोडला येतात, जे ट्रॅक्टर ट्रॉलीमधून गणेश मूर्ती नियाण करतात, त्यासाठी जे काही खड्डे आहेत हुपरी कोल्हापूर रस्त्याचे, मग उंचगावजवळ असतील गडमुर्शिंगजवळ असतील, हे तातडीनं मुजवा अशा पद्धतीने आम्ही त्यांना सांगितलेलं. त्यांनी सांगितलं की खड्डे आम्ही आज उद्या मुजवून घेतो आणि रमलरसुद्धा आम्ही 100% पोलीस खात्याचा रिपोर्ट आला की आम्ही रमलर करून जे 100% तिथं स्पीडला मर्यादा लागेल ह्या पद्धतीने नियोजन करतो.